पूजा करू लागले. मी तुमचे जावई पूजा करू लागले. एवढी छान पूजा. सांगा जावयाला आमच्या घरच्या करतात का बघा. जावयाला थंडी ताप जावयाला थंडी ताप सुटला. जावया हाय तशीच पूजा सोडून बाहेर आले. म्हणजे जावई बापू काय करा तुम्ही एवढी छान सासरवाडीतली पूजा आहे. आमच्या घरची पूजा करा. जावयाला असं वाटलं कडे आता सासरवाडी सोडून कुठं जीव द्यावं काय. जावयानं खरंच ठरलं. सकाळी सकाळी उठला पूजेच्या अगोदर आणि गावच्या बाहेर एक मोठा असा आड होता. विहीर होती महाराज. विहिरीपर्यंत गेला जावाई. तिष्ठून गेला पूजेला. विहिरीपर्यंत पोहोचला. जावाई विहिरीच्या कटड्यावर थांबला आणि जावायला वाटलं आता काय शेवटची उडी मारावं आपण. तवरती केला शेतकऱ्याला. शेतकरी म्हणला ओ जावाई बापू 2-3 झालं गावात बघू लागलो तुम्हाला आणि विहिरीत का उडी मारताय. थांबा 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 म्हणे. काय झालं तुम्हाला काय कोणी बोललं सासरवाडीमध्ये आल्यात कुणापासून दुःख प्राप्त झालं का. म्हणे काहीच झालं नाही. एवढी चिंता करू नका जाऊ बापू माझ्या घरी राहा. तिची पट्टी दिसते का 9 एकरची पट्टी माझी आहे. 3 टाइम जेवण करायचं जाऊ बापू पण विहिरीत उडी मारायचं नाही. निवांत राहा 3 टाइम जेवण करून. बरं 3 टाइम तुम्हाला जेवण पाहिजे ते देतो. फक्त माझ्या घरी एकच कमी आहे. फक्त तुम्ही देवपूजा करा. तुम्हाला पाहिजे ते प्राप्त करून देतो महाराज. वरच्या अंगाने केलेली देवपूजा भगवंतापर्यंत प्राप्त होते. वरच्या अंगाची प्राप्त होत नाही. भगवंताच्या सूत्र पद्धतीने राहिल्यानंतर भगवान परमात्मा जन्म मृत्यूच्या जाळ्यातून काढून टाकतो. हा नरदेह अशा पद्धतीचा आहे. हा नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ.